मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेअर मार्केटमधून पैसा बनवायचा असेल, आपण जे शेअर पोर्टफोलिओमध्ये घेणार आहोत ते शेअर कधीही पाहिलं तर ते शेअर असे चालत असतात आणि ते वर जात असतात. बरेच शेअर वरच जाणार आहेत, परंतु आपण ते शेअर कधी खरेदी करतो यावर आपले रिटर्न अवलंबून आहेत. आपण जर शेअर ह्या लेवलला खरेदी केला आणि एखाद्यानं शेअर जर ह्या लेवलला खरेदी केला तर आपले बनणारे रिटर्न आणि त्याचे बनणारे रिटर्न हे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो. आपले रिटर्न हे कमी असतील तर खाली जो घेतो त्याचे रिटर्न हे जास्त असतील. म्हणून आपली त्या शेअरमध्ये एंट्री कधी होते हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपण कोणताही शेअर ऑल टाईम हायवर खरेदी करत नाही. तो 15-20% पडल्यानंतरच आपण त्याच्यावरमध्ये एंट्री करायला चालू करत असतो आणि तिथून खाली आला तर आपण त्याच्यामध्ये 3-4 भाग करून आपल्या गुंतवणुकीचे त्याला खाली खरेदी करतो. त्यामुळे आपली बाईंग प्राईस ही कमी होते. त्यामुळे आपले रिटर्न हे चांगले बनवू शकतात. असेच एंट्री कधी करायची यावर चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. याच्यामध्ये अंडर व्हॅल्यूड शेअर मी तुम्हाला दाखवणार आहे व त्यांनी कसा पैसा बनवला आहे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. तर पहिला एक शेअर आपण बघू. तो शेअर आहे टीना रबर. 1663 वर हा ट्रेड करत आहे. 3.43% वाढलेला आपण बघू शकतो. ह्या शेअरची मार्केट कॅप जर पाहिलं शेअरचं तर 2800 करोड मार्केट कॅप आहे. 2800. स्टॉकचा PE 70 आहे. ROC 32, ROE 36 दोन्हीही चांगले आहेत. फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो. प्रॉफिट ग्रोथ 90ची आहे आणि प्रमोटर होल्डिंग 73.6 म्हणजे भरपूर प्रमोटर होल्डिंगसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळते. इथं जर आपण बघितलं चार्ट तर हा प्राईजचा चार्ट आहे. इथं तुम्ही बघू शकता ही प्राईज आहे. हा प्राईजचा चार्ट आहे. 1600च्या पुढे हा शेअर सध्या ट्रेड करत आहे. परंतु हा शेअर 8 ऑक्टोबर 2021ला 47 रुपयाला होता. मग 8 ऑक्टोबर 2021ला इथं तुम्ही एक टिंब जे बघता निळं त्याच्यावरून लक्षात येते तुम्हाला की ह्या वेळेला शेअरची कंडिशन काय होती, त्याचे EPS कसे वाढले होते, शेअर कुठं ट्रेड करत होता, मीडियम PE जवळ होता का मीडियम PEच्या वर ट्रेड करत होता ते आपण बघणार आहेत. तारीख लक्षात ठेवा ऑक्टोबर 21ला 47 रुपयाला असलेला हा शेअर त्याचा EPS कसे होते त्यावेळेस इथं बघा. इथं ऑक्टोबर 21 आलेली आहे तारीख आणि त्यावेळेस त्याचे जर PE जर पाहिला आपण तर PE हा मीडियम PEच्या खाली ट्रेड करत होता. इथं बघू शकता आणि हा डॉट जी रेषा दिसते ती मीडियन PE आहे आणि हा शेअर जवळपास 1 ते 1.25 वर्षापर्यंत इथं मीडियन PEच्या खाली आहे, इथं मीडियन PEच्या खाली आहे आणि इथपर्यंत मीडियन PEच्या खाली ट्रेड करत होता. म्हणजे 1-1.5 वर्षापर्यंत हा शेअर मीडियन PEच्या खाली ट्रेड करत होता. इथं गुंतवणूक करणाऱ्याचे पैसे हे 100% बनलेले आहेत. म्हणून शेअरमध्ये आपण जी एंट्री घेतो ती फार महत्त्वाची आहे. मीडियन PEच्या खाली ट्रेड करत असलेला शेअर अंडर व्हॅल्यूड समजला जातो आणि त्या शेअरमध्ये घेतलेली एंट्री आपल्याला चांगला पैसा बनवून देते. तर किती पैसे बनवून दिले तर तुम्ही इथं बघितलं असेल की जवळपास 47 रुपयाला हा शेअर होता आणि या शेअरमध्ये जर 1 लाख रुपये टाकले असते तर या शेअरनं किती पैसे बनवले असते. 1 लाखाचे या शेअरनं जवळपास 2.5-3 वर्षामध्ये 35 लाख रुपये केलेले आहेत. म्हणजे कधी ऑक्टोबर 21 पासून आता 24 चालू आहे, म्हणजे 3 वर्ष अजून पूर्ण झाले नाहीत. 2.5 ते 2.25-3 वर्षात 1 लाखाचे 35 लाख रुपये या शेअरनं केलेले आहेत. का? कारण एंट्री आपली मीडियन PEच्या खाली होती. शेअर अजून तिथं वाढणार होता, शेअरचे प्रॉफिट वाढत होते, पण तरीही शेअर चालत नव्हता. प्रॉफिट कसे वाढत होते मी तुम्हाला इथं पुढे दाखवतो. 21 पासून जर आपण बघितलं इथं बघा हे 21 आहे. 21ला 0 होतं प्रॉफिट, 22ला 23 झालं आणि 23ला 29 झालं आणि 24ला 53 झालेलं आहे. म्हणजे 21 पासून जवळपास 1.5 वर्ष म्हणजे 22च्या मध्यापर्यंत इथपर्यंत प्रॉफिट वाढूनही शेअर चालला नव्हता. प्रॉफिट वाढलं होतं, 0वरून 23 प्रॉफिट झालं होतं तरीही शेअर चालला नव्हता. म्हणजे प्रॉफिट वाढून जर शेअर चालत नसेल तर तो शेअर खरेदी करायला हरकत नाही, कारण तो भविष्यामध्ये आपला पटीमध्ये पैसा बनवतो. तर हा शेअर 1 लाखाचे या शेअरनं फक्त 2.5 वर्षात 35 लाख केले, म्हणजे 35 पट पैसा या शेअरनं बनवलेला आहे. हा शेअर सध्या ऑल टाईम हायवर चालू आहे. याच्यामध्ये एंट्री करण्याची कोणतीही संधी नाही.
त्यावेळेस ज्यावेळेस एंट्री करायची संधी होती त्यावेळेस आपण इथं पाहिलं की त्यावेळेस एंट्री करायची संधी होती, आता एंट्री करायची संधी नाही आहे. तर असे कोणते शेअर आहेत का की ज्याच्यामध्ये सध्या एंट्री करू शकतो? तसे तर आपण रोजच मिड पीच्या खाली ट्रेड करणारे शेअर तुम्हाला मी सांगतच असतो. अशा शेअरमध्ये पैसा लावून बसा. तो शेअरही 1-1.5 वर्ष मिड पीच्या खाली ट्रेड करत होता. कदाचित आपण घेतलेले शेअरसुद्धा 4-6 महिने चालणार नाहीत, परंतु ह्या 4-6 महिन्यामध्ये तुम्ही दर महिन्याला त्याच्यामध्ये थोडी थोडी गुंतवणूक करत गेलात तर पैसा 100% बनणार आहे. याचे उदाहरण जर पाहायचे झाले तर आवास फायनान्सही आपण 1300-1400 वर सांगत होतो. त्याच्यानंतर आता क्लीन सायन्ससुद्धा आपण 1300-1350 वर सांगत होतो, तोही आता पुढं चाललेला आहे. असे शेअर आहेत की जे हळूहळू ॲस्ट्रलसुद्धा सांगत होतो, ॲस्ट्रलसुद्धा आता पुढं गेलेलं आहे. तर मिड पीच्या खाली जर कंपनी ट्रेड करत असेल तर त्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करायला पाहिजे. येणाऱ्या काही वर्षामध्ये ती कंपनी आपले पैसे 10, 15, 20 या कंपनीनं तर 35 पट बनवलेत. तर अशा पैसा बनू शकतो. अशा कंपनीमध्ये हळूहळू शेअर खरेदी करून तळ ठोकून बसा, निश्चिंत बसा. ह्या कंपन्या 100% तुमचा पैसा बनवणार म्हणजे बनवणारच, त्याच्यामध्ये काहीही शंका नाही. भलेही ते महिना 2 महिने 6 महिने चालणार नाहीत, परंतु एकदा चालायला लागल्या तर पैसा 100% बनवणार. आपण काय करतो की पळणाऱ्या कंपन्याच्या मागं लागतो. तर पळणाऱ्या कंपन्याच्या मागं न लावता खाली ज्या कंपन्या आहेत, जी कंपनी 100 रुपयावरून 1000 रुपये झाली तर 1000 रुपयाच्या कंपनीच्या मागं न लागता जी कंपनी 100 रुपयावर सध्या ट्रेड करत आहे त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर आपला पैसा बनू शकतो. तर हे ध्यानात ठेवा. तर त्याच्यासाठी आज मी तुम्हाला 2 कंपन्या दाखवणार आहे. त्या 2 कंपन्यांमध्ये तुम्ही इथं बघू शकता. पहिली कंपनी आहे हॅपीएस्ट माइंड. ही कंपनीसुद्धा 800च्या आसपास आपण वारंवार चर्चा केली होती. 800ला मी बरीच ह्या कंपनीची क्वांटिटी ॲड केलेली आहे. 882 वर सध्या ही कंपनी ट्रेड करत आहे. IT क्षेत्र हे पुढे चालणारच आहे, ते थांबणार नाही. त्यामुळे ह्या कंपन्या जर खाली मिळत असतील तर ह्या गुंतवणुकीच्या संधी आहेत. फक्त 13,000 करोडचं मार्केट कॅप आहे. AI मध्ये काम करणारी ही कंपनी आणि AI भविष्यामध्ये चालणार आहे. आणि स्टॉकचा PE जर पाहिला तर 56चा पाहायला मिळतोय. ROC 21.6, ROE 20.6, फेस व्हॅल्यू 2 आहे. 1.17ची प्रॉफिट ग्रोथ आहे. 50चं प्रमोटर होल्डिंग आहे. EPS ह्याचे बघा, त्या कंपनीसारखे EPS ह्या कंपनीचे वाढलेले आपण बघू शकतो. इथं थोडे कमी झाले होते पण आता पुन्हा वाढायला सुरुवात झालेली आहे. कंपनीची एंट्री झालेली आहे 23च्या थोडंसं पुढं आल्यानंतर मिड पीच्या खाली कंपनी आली. हा मिड पी आहे जो की 61.2चा आहे. तेव्हापासून कंपनी 23च्या नंतर आता 1 वर्ष होऊन गेलं कंपनी खाली ट्रेड करत आहे. आता आपण टीना रबर जी कंपनी पाहिली ती 1 ते 1.5 वर्ष मिड पीच्या खाली ट्रेड करत होती. आता ह्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी आहे आणि इथून पैसा ही कंपनी बनवू शकते असं चार्टवरून दिसत आहे. आणि ही कंपनी जवळपास नाही कर्जमुक्त तर नाही आहे. सेल्स जर बघितले तर ह्या कंपनीचे मार्च 2019 पासूनचे 590 करोडचे सेल्स आहेत. नंतर 698, 773, 1094, 1429, 1625 म्हणजे एकदाही या कंपनीचे सेल्स हे कमी झालेले नाहीत. प्रॉफिट जर बघितलं आपण 14 करोड, 72, 162, 181, 231, 248 म्हणजे जी कंपनी एकदाही सेल्स एकदाही प्रॉफिट कमी न करता सतत वाढ करत आहे ती कंपनी मागच्या 1.5 वर्षापासून जर मिड पीच्या खाली ट्रेड करत आहे तर त्या कंपनीला कधीही प्राईजला फॉलो करावंच लागेल. म्हणून EPS जर एवढे वाढलेले असतील तर प्राईज वाढणं हे अनिवार्य आहे. ही कंपनी पुढं जाणारच आहे. तर ह्या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ जर बघितली तर 5 वर्षाची 22, 3 वर्षाची 28, प्रॉफिट ग्रोथ 5 वर्षाची 55, 3 वर्षाची आपल्याला 14 म्हणजे कमी दिसते. परंतु आपल्याला इथं गुंतवणूकदाराला जे पैसे बनवणार आहे कंपनी तर ही चांगला पैसा बनवून देऊ शकते. कारण आपली एंट्री जी आहे ती कंपनी जेव्हा पडलेली आहे अशा वेळेस झालेली आहे हे लक्षात घ्या. त्यामुळं पैसा हा आपला जास्त बनू शकतो. रिझर्व जर बघितलं तर 1450 करोडचं रिझर्व आहे. आणि कर्ज जर बघितलं तर 512 करोडचं कर्ज आहे. ह्या कंपनीला वरून डिस्काउंट जर पाहिलं तर 40%चं डिस्काउंट आहे. अजून किती डिस्काउंट पाहिजे सांगा तुम्ही? एवढी कंपनी जिचे सेल्स कंटिन्यू वाढत आहेत, जिचे प्रॉफिट कंटिन्यू वाढत आहेत, ही कंपनी आज 41%चं डिस्काउंट आपल्याला देत आहे. अशी कंपनी इथं जर आपण खरेदी केली तर जेव्हा ती ऑल टाईम हायवर जाईल तेव्हा आपला 80% पैसा बनलेला राहील, 80%च्या वर. तर ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर आपला चांगला पैसा बनवू शकतो.
चार्ट जर बघितला तर एकदम रेजिस्टन्स जवळ कंपनी ट्रेड करत आहे. इथून ब्रेकआउट दिला तर कंपनी हा आपला जो पॅटर्न बनवणार आहे, हा यू पॅटर्न ती पूर्ण करण्याच्या मागं लागत आहे. कंपनीला वारंवार आपण खाली पण चर्चा केली होती. हा सपोर्ट घेतलेला आहे. ज्या स्पीडनं कंपनी इथं पडत होती ती स्पीड इथं कमी झालेली आहे आणि इथून कंपनी वर जाऊ शकते. तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता. कंपनी पैसा बनवून देऊ शकते. पुढची कंपनी आहे इंडिगो पेंट. ह्या कंपनीचंही तुम्ही बघू शकता. हिचं प्राईस जर पाहिलं तर 1366 वर ही कंपनी ट्रेड करत आहे. पेंट क्षेत्रातली ही कंपनी 6500 करोडचं मार्केट कॅप आपण पाहू शकतो. 43.8चा PE आहे. ROC 23.2, ROE 17.6, फेस व्हॅल्यू 10ची आहे. 13.3ची प्रॉफिट ग्रोथ आहे. 53.9 जवळपास 54ची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते. ही कंपनीसुद्धा मीडियन PEच्या खाली ट्रेड करत आहे आणि ही कंपनी जवळपास 1-1.5 वर्षापासून खाली ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो. मीडियन PE जो आहे तो 76चा आपल्याला इथं पाहायला मिळतोय आणि EPS चांगले हिचे वाढलेले आहेत. इथं बघू शकता. EPS वाढूनही कंपनी खाली ट्रेड करत आहे आणि ही कंपनी आपल्याला जवळपास कर्जमुक्त असलेली इथं बघू शकतो. हिचे सेल्स बघा, मार्च 2013 पासूनचे 47 करोडचे सेल्स, सगळे वाचत नाही आता मी, 1255 करोडपर्यंत आलेत. इथं नेट प्रॉफिट 1 करोड, नंतर 0, -7, -6, -16 होतं, 3 झालं, नंतर आता 149 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिट आहे, चांगली आहे. त्यामुळे आपल्याला इथं CAGR चांगले मिळणार आहेत. कारण आपली एंट्री 3 वर्षाचा मायनस CAGR आहे, म्हणजे आपली एंट्री खालच्या बाजूला होत आहे. त्याचा पैसा चांगला बनू शकतो. रिझर्व जर बघितलं तर 867 करोडचं रिझर्व आहे. कर्ज जर पाहिलं तर 17 करोडचं कर्ज आहे. कंपनीवर कर्जसुद्धा जास्त नाही आहे आणि ह्या कंपनीला वरून डिस्काउंट बाय 1 गेट 1 फ्री आहे. 48% डिस्काउंट आहे. भरपूर डिस्काउंट आपल्याला ह्या कंपनीवर मिळत आहे. चार्ट बघितला तर तुम्हाला लक्षात येईल हा वारंवार रेजिस्टन्स होता. आता रेजिस्टन्स आणि हा जो सपोर्ट होता तो सपोर्ट वरवर शिफ्ट होत आहेत, रेजिस्टन्स खाली शिफ्ट होत आहेत. ब्रेकआउट झालं तर कंपनी वर जाईल, ब्रेकडाऊन झालं तर पुन्हा आपल्याला एक गुंतवणुकीची संधी मिळू शकते. तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता. पुढची कंपनी आहे त्याच्यामधली तुम्हाला जर किमतीमध्ये छोटी पाहिजे असेल कंपनी पेंट क्षेत्रातलीच तर ती होती इंडिगो पेंट. ही आहे सिरका पेंट. 322 वर ही कंपनी ट्रेड करत आहे. फक्त 1700 करोडचं मार्केट कॅप आहे, म्हणजे त्या कंपनीपेक्षा मार्केट कॅप कमी आहे. स्टॉकचा PE 34 आहे. ROC 24.1, ROE 17.9, जवळपास 18चा, फेस व्हॅल्यू 10ची आहे. 11.6ची प्रॉफिट ग्रोथ आहे. 67.6चं प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो. हिचे EPS तुम्ही बघू शकता. EPS चांगले वाढलेले आहेत. मीडियन PE 41.1चा आहे, म्हणजे हा जो डॉट रेषा आहे ती मीडियन PE आहे. मीडियन PEच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे आणि कधीपासून ट्रेड करत आहे तर जवळपास 22 पासून ही कंपनी मीडियन PEच्या खाली ट्रेड करत आहे. आधीही मीडियन PEच्या खाली इथे ट्रेड करत होती, म्हणजे बऱ्याच दिवसापासून कंपनी मीडियन PEच्या खाली ट्रेड करत आहे आणि जवळपास कर्जमुक्त असलेली छोटी कंपनी असूनही कर्जमुक्त असलेली कंपनी आपण बघू शकतो. हिचे सेल्स बघितले तर 2011 पासूनचे सेल्स आहेत. 22 करोडचे सेल्स 312 करोडपर्यंत आलेत. 1 करोडचं नेट प्रॉफिट 51 करोडपर्यंत आलेत. म्हणजे नेट प्रॉफिट आणि सेल्स दोन्हीही चांगले वाढलेले आपण इथं बघू शकतो. आणि 5 वर्षाचा CAGR 27, 3 वर्षाचा 24 आणि चालू वर्षामध्ये -9 आहे, म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटमध्ये मिळत आहे. रिझर्व जर बघितलं तर 254 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर बघितलं तर 0 कर्ज आहे, म्हणजे कंपनी कर्जमुक्त आहे. या कंपनीला वरून डिस्काउंट जर पाहिलं तर आपण 10% डिस्काउंट वरून आपल्याला इथं पाहायला मिळते. पुढं जर बघू कंपनी जिथं लिस्ट झाली होती त्याच्यापेक्षा खाली कंपनी आपल्याला इथं मिळत आहे. 322 वर कंपनी ट्रेड करत आहे. हा सपोर्ट घेतलेला आहे 300चा तिनं इथं बघू शकता. वारंवार इथं सुरुवातीला हिनं सपोर्ट घेतला होता, तो सपोर्ट घेऊन आता 322 वर कंपनी ट्रेड करत आहे. वरून डिस्काउंट आहे. या कंपनीला सुद्धा ज्याच्याकडे नसेल तर 10% डिस्काउंट असेल तरीही या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. डिस्काउंट बघण्यामध्ये थोडी चूक झालेली आहे. डिस्काउंट आपण हे वरचं पाहिलेलं आहे, इथं बघू शकता. हे बघितलं आपण 10%, तर 10% डिस्काउंट नाही तर 25% डिस्काउंट जवळपास आपल्याला इथं पाहायला मिळते. तर ह्या कंपनीवर सुद्धा चांगलं डिस्काउंट आहे. 10% डिस्काउंट नाही, ती चूक झाली होती बघण्यामध्ये. तर इथं 425च्या वर गेलेली ही कंपनी तुम्ही इथं बघू शकता आता 322 वर मिळत आहे,
म्हणजे अजूनही कंपनी आपल्याला खाली मिळत आहे. तर ह्या कंपनीबद्दलही तुम्हाला जर छोटी कंपनी पाहिजे असेल तर ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जर दुसऱ्यापर्यंत पोहोचवायची असेल, शेअर कधी खरेदी करावं हे लोकांना कळावं, ही माहिती जर दुसऱ्यापर्यंत पोहोचायची असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या एका शेअरनं बऱ्याच लोकांना ही माहिती समजू शकते आणि त्याच्यामुळं त्यांची खरेदी कोणता शेअर करायचा, कधी करायचा हे त्यांना कळू शकेल आणि त्यांचा फायदा होऊ शकेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.